जाते. हॅलो. येस सर नो रिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन प्रोग्राम रिपीट करायला. ओके ठीक. मल्टिप्लिकेशन प्रोग्राम का आपलं फाईल काढूनच दाखवतो, म्हणजे अजून थोडं फॉन्ट मोठं दिसेल. टेबल. ओके, तर हा मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम आहे. काय केलंय, एक नंबर घेतलाय मी, पहिले हिला मी हॅश करतो, हिला कमेंट करतो. एक नंबर घेतला, एक नंबर पहिले मी सेव्ह केला. ओके, नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी एक नंबर सेव्ह केला. किती सेव्ह केला? 12 केला. ओके, आता मला 12 चा टेबल करायचा. 12 इंटू 24, 12 इंटू असं 12 इंटू 10 पर्यंत, असं इथपर्यंत आपल्याला टेबल करायचं आहे. ओके, तर काय करू शकतो मी, तर मी पहिल्यांदा एक नम सेव्ह केला. नम सेव्ह केल्यानंतर फॉर आय इन द रेंज असं मी एक डेटा मांडला. फॉर आय इन द रेंज. ओके, आणि कुठपर्यंत मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, रेंज काय करतं, स्टार्ट फ्रॉम 0 टू पुढपर्यंत जायचं आणि 1 टू 11 पर्यंत जायचं. ओके, म्हणजे 0 पासून स्टार्ट करायचं आणि मग 11 पर्यंत जायचं. 11 म्हणजे 10 पर्यंतच आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, नम असेल 12, मल्टिप्लिकेशन इंटू आय. आय काय असणार आहे, रेंज असणार आहे माझी 1 टू 10 ची, आणि मग इक्वल टू केलं मी, इक्वल टू चिन्ह आणि नम इंटू आय केलं. मल्टिप्लिकेशन करताना काय केलं, नम इंटू आय केलं. म्हणजे मी डेव्हलप करताना काय होईल, माझं काम करताना 12 इंटू 1 असं माझं डिस्प्ले होईल. ओके, ठीक आहे. बघू आता, चेक करू. 12 इंटू 1 इज 12, इंटू 2 इज 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120. कळलं कसं केलं? फॉर मध्ये टाकलं मी त्याला, मल्टिप्लिकेशन केलं फॉर आय इन द रेंज. आणि एक महत्वाची सूचना आहे, जे काय तुम्हाला बेसिकचं रिपिटेशन पाहिजे त्यातले प्रोग्राम अजिबात रन करू नका. वी आर युझिंग, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं, वी आर युझिंग पायथॉन 3. इथं व्हर्जन बघा, तुमचं पायथॉन 10 आहे, 3.10 वापरताय तुम्ही, मी 3.8 वापरतोय, म्हणजे आपण पायथॉन 10 वापरतोय. जे काय रिपिटेशन होत आहे ते पायथॉन 2.7 वर होत आहे, विच इज अन आउटडेटेड व्हर्जन. कोण जगात पायथॉन 2.7 वापरत नाही. मी लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं, जरी तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देतो. इथं आपण डिस्कस केलं होतं की पायथॉन नो लॉंगर, पायथॉन 2 इज नो लॉंगर सपोर्टेड. 2019 मध्ये पायथॉन 2 बंद करून टाकलंय, त्याचा सपोर्ट नाहीये. 19 आता चालू आहे, 2022, 2021 गेलं. ओके, कोण पण जगामध्ये 2.7 वापरत नाही. ओके, सगळे पायथॉन 3 वापरतात. जर तुम्हाला नुसतं त्या लेक्चरमध्ये लॉजिक समजून घ्या, जर तुम्हाला काम करायचं असेल तर यू शुड राईट इन पायथॉन 3. पायथॉन 3 आणि पायथॉन 2 देर इज अ नो बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी. ओके, तुम्ही ठेवली नाही मुद्दा म्हणून. का ठेवली नाही आपल्याला माहित नाही, त्यांनीच म्हणजे जे कोण डिसाईड करणारे असतात त्यांनी ते डिसाईड केलं. तर आपला प्रोग्राम पायथॉन 2 मध्ये चालणार नाही, त्यांचा प्रोग्राम आपल्यामध्ये चालणार, बट इंडस्ट्री युझिंग पायथॉन 3. त्यामुळे आपण पायथॉन 3 लेटेस्ट जे आहे हे फॉलो करतोय. जर तुम्हाला त्यांचा प्रोग्राम आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा असेल तर पायथॉन 3चं रूल्स, सेंटॅक्स हे सगळं वापरावं लागेल, आणि मग तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, कळलं मल्टिप्लिकेशन टेबल सगळ्यांना? येस, मल्टिप्लिकेशन टेबल क्लिअर आहे?
येस सर नो. बाकीचे रिप्लाय करा येस सर नो. ओके, फॅक्टोरियल झाला हेक्साडेसिमल. ओके, आता आपल्याला करायचे पायथॉन प्रोग्राम टू फाइंड ASCII व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टर. पायथॉन प्रोग्राम टू फाइंड ASCII व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टर. आता ASCII व्हॅल्यू काय आहे? येस, कोण सांगेल? व्हॉट इज अन ASCII व्हॅल्यू? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ASCII व्हॅल्यू? काय ASCII व्हॅल्यूचं लॉंग फॉर्म? प्लीज कमेंट. अमित आहे. हॅलो, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ASCII? येस सांगा. आणि ASCII नंबर्स कशासाठी वापरतात? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. प्रोसेसर आहे तुम्हाला? प्रोसेसर कॉन्सेप्ट असेल, प्रोसेसर मध्ये ASCII नंबर झालेले आहेत. ASCII नंबर्स झालेले आहेत तुम्हाला. ओके, तर काय असतं ASCII नंबर एकदा चेक करू म्हणजे तुम्हाला माहित पडेल व्हॉट इज अन ASCII. ASCII टेबल काय असेल ते बघू. ओके, हे ASCII लेक्चर आपण बघितलं. हे ASCII नंबरचे कोड्स आहेत. म्हणजे जे तुम्ही कीबोर्डवर टाईप करता, ओके, जे तुम्ही कीबोर्डवर टाईप करता त्याचा एक कोड असतो, दॅट इज कॉल्ड ASCII कोड. म्हणजे कॅपिटल ए जर तुम्ही घेतलं त्याचा ASCII कोड तुम्हाला दिलाय 41 एक्स व्हॅल्यू. डेसिमल मध्ये पण असते 41. ओके, मग कॅपिटल ए टू कॅपिटल ए ची रेंज 41 पासून आहे, स्मॉल ए ची रेंज 61 पासून आहे. दॅट इज कॉल्ड ASCII कॅरेक्टर्स. त्यानंतर नंबर्स आहेत आपल्याकडे 0 ते 9. तर 0 ते 9 30 पासून चालू आहेत, 9 पर्यंत आहे. ओके, आता डेसिमल मध्ये पण असते रेंज. ओके, म्हणजे डेसिमल, हेक्सा आणि ASCII कॅरेक्टर असं असतं. जे कीबोर्ड मधून तुम्ही इनपुट घेता, इट इज ऑल आर ASCII नंबर्स. इथे दिले बघा. ओके, म्हणजे नंबर्स जे आहेत आपलं कॅपिटल ए, तर हेक्साडेसिमल 41 आहे, त्याचं डेसिमल 65 म्हणजे कॅपिटल ए साठी काय करायचं आपल्याला, 65 डेसिमल असेल किंवा 41 हेक्स असेल. ओके, किंवा स्मॉल ए आहे, स्मॉल एचं हेक्सा 61 आहे, डेसिमल 97 आहे. नंबर्स जर घेतले 0 ते 9, ओके, 9 झिरोचं हेक्स आहे 30 आणि डेसिमल आहे 48 आणि 9चं 57 आणि 39. अशी रेंज असती ASCII कोडची. तर आणि हे कोड असतात जर कीबोर्ड तुम्ही जे वापरता, ओके, लॅपटॉपला कीबोर्ड असेल, डेस्कटॉपला कीबोर्ड असेल, ऑल आर ASCII कॅरेक्टर्स. तुमचा मोबाईल स्मार्टफोनवर जो कीबोर्ड येतो टच स्क्रीनला, ऑल आर कॉल्ड ASCII कीबोर्ड. ASCII व्हॅल्यूज येतात आणि ASCII व्हॅल्यूला एक हेक्साडेसिमल कोड आणि एक डेसिमल कोड असतो. तर ते कोड काय आहे त्यावरून आपण माहिती घेऊ शकतो. लेट्स चेक. ओके, लेट्स चेक करू आता आपण प्रोग्राम मध्ये. ASCII कळलं सगळ्यांना? क्लिअर आहे? आणि हे काय एक प्रोटोकॉल आहे ASCII, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, आणि सगळीकडं स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणून आहे. ओके, तर ASCII कसं ओळखायचं बघा पायथॉन मध्ये. म्हणजे तुमचं पी नावाचं कॅरेक्टर जर मी घेतलं, सिंपल स्मॉल पी नावाचं जर कॅरेक्टर घेतलं, तर स्मॉल पीचं मला ASCII कोड काढायचा आहे. तर त्यासाठी ऑर्ड नावाचं ऑपरेशन आहे, ORD नावाचं एक फंक्शन आहे. तर तुम्ही ऑर्ड ऑपरेशन जर वापरलं तर यू कॅन फाइंड दी ASCII कोड. ओके, आणि हे महत्वाचं आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागत असतं ASCII.
कन्वर्जन करण्यासाठी वगैरे. ओके, तर आपल्याला आता स्मॉल पीचा आस्की काढायचं. स्मॉल पीचा आस्की जर तुम्ही बघितलं टेबलमध्ये, काय स्मॉल पीचा आस्की, इथं मी टेबल आहे आस्कीचा. स्मॉल पी जर बघितलं काय आहे, A1 to 9 झालं कॅपिटल. ओके, PQR पीचा आस्की जर बघितलं तर इट इज 112, 160, 70. ओके, डेसिमल नंबर कुठे आहेत, तर पहिला कॉलम डेसिमल नंबरचा. पी जर बघितलं, पीचं डेसिमल काय येणार आहे 112 आणि हेक्स येणार आहे 70. चेक करू आपण येते का पायथॉन मध्ये पण. ओके, हा प्रोग्राम आहे. सी मध्ये मी एक कॅरेक्टर सेव्ह केलं. ओके, कॅरेक्टर सेव्ह करायचं. ओके, आणि पीचं मला आस्की काढायचं आहे. मी ऑड नावाचं फंक्शन आहे, ऑडला प्रिंट केलं की काय होईल, आस्की कॅरेक्टर तुमचं दिसणार. ओके, I will run the program. आलं 112 पीचं जे आस्की कॅरेक्टर आहे डेसिमल मध्ये इट इज 112. तुम्ही कुठलं पण लिहू शकता. समजा कॅपिटल पी लिहायचं, कॅपिटल पी चे जर बघितलं तर इट इज अगेन डिफरंट 80. जर न्यूमरिक टाकलं तुम्ही, समजा टाकलं 0चं किती 48 वगैरे असते, इट इज 48. ओके, त्या जागी तुम्ही काय करू शकता, याला इनपुट घेऊ शकता. इनपुट, आणि इथं मी काय करू शकतो, एक मेसेज देऊ शकतो, एंटर ASCII कॅरेक्टर. सेव्ह केलं. आता इनपुट घेताना मी इंटिजर नॉर्म वगैरे लिहिलं नाही. ओके, तो बाय डिफॉल्ट इट इज अ स्ट्रिंग. ओके, रन करतो. ASCII कॅरेक्टर समजा मी स्मॉल सी च काढला, सी इट इज 99. परत रन केलं, कॅपिटल ए लिहिलं 65. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे का सगळ्यांना? ASCII नंबर कसं फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला कंटिन्युअस रन करायचं आहे. मी वाईल लिहिणार फक्त. ओके, ट्रू केलं मी, आणि तुम्हाला कंटिन्यू लूप मध्ये रन होईल प्रोग्राम. कॅरेक्टर सांगा बी, कॅपिटल बी. ओके, आर, कॅपिटल आर, 0, 9, 4. तुम्ही स्पेस मारला, स्पेसचं पण ASCII कॅरेक्टर असतंय. मी स्पेशल फंक्शन टाकले @, चं पण ASCII कॅरेक्टर असेल. समजा मी टाकलं O, 0, त्यानंतर मी टाकलं प्रत्येकाचा ASCII कॅरेक्टर निघेल. क्लिअर आहे सगळ्यांना? कोण प्रश्न विचारला होता आता? सर इन प्रिंट वाय ट्रिपल इन्व्हर्टेड कॉमा इज युज्ड. ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. मल्टिपल लाईन जर लिहायचं असेल तर ट्रिपल इन्व्हर्टेड कॉमा टाकायचं. सिंगल लाईन लिहायचं असेल तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. फिनिश. हे जर मला मोठं लिहायचं आहे आणि दुसऱ्या लाईनला लिहायचंय तर मी लिहिता येत नाही, मला एरर येणार आहे. एरर. स्ट्रिंग सगळे इन्व्हर्टेड कॉमा मध्येच असतील का, तर इथे सेंटॅक्सिस तसं आहे. तुम्ही जर इन्व्हर्टेड कॉमा जर लिहिला तर तुम्ही मल्टिपल लाईन्सला लिहू शकता. मल्टिपल लाईनला तुम्ही
लिहू शकता आणि वी कॅन करू शकता. असं क्लिअर आहे सगळ्यांना? येस, क्लिअर आहे. मल्टिपल लाईन्स घेण्यासाठी वापरतो आणि ह्याच्या आधी बरेच एक्झाम्पल आपण घेतले. सिंगल कोट घेतलाय, डबल कोट घेतलाय, ट्रिपल कोट घेतलाय. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि स्ट्रिंग जर तुम्हाला लिहायची असेल तर डबल कोट मध्येच लिहावं लागते. का लिहायची? तर तो नियम आहे पायथॉनचा. सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. तुम्ही स्ट्रिंग कॅरेक्टर लिहू शकता. क्लिअर आहे सगळे? येस सर, नो? सर हा बोला. ते प्रिंट मध्ये सी चे शेजारी म्हणते सर मी. हेच ना हा करण्यासाठी वापरले नथिंग. तिथे मल्टिपल लाईन नाहीत की सर? डबल कोट का काय फरक पडत नाही. असं प्रिंट होईल. म्हणजे काय मध्ये गॅप त्यांनी प्रिंट केला, नथिंग एल्स. ऑफ नंतर इज आहे ना, ऑफ आणि इजच्या मध्ये गॅप पाहिजे म्हणून स्पेस येते. स्पेस टाकायचं, डबल कोट करायचं. इज आहे, इजच्या नंतर गॅप पाहिजे तुम्हाला, हे टाकायचं, डबल कोट करायचं, मग डबल कोट करायचं, मग तुम्हाला ते नंबर दिसेल. अदरवाईज ते एकमेकात कॅरेक्टर, आता कॅरेक्टर एकमेकात दिसणार नाही. ते बघा इथं बघा, इज आणि याच्यामध्ये पडलं का गॅप, स्पेस येते, स्पेस कॅरेक्टर येते, नथिंग एल्स. हे स्पेस कॅरेक्टर आहे. तुम्ही जर नाही दिलं तरी ते रन होणार आहे. बघा फक्त काय जरा गिचमिड दिसेल, बाकी काहीच होणार नाही. तुम्हाला गिचमिड आवडत असेल तर यू कॅन रन सी. एल टाकलं मी असं. मध्ये जो गॅप आहे तो नाहीये ऑफ आणि इजच्या मध्ये. इथे एल आलं बघा, नाही का? एल आता ऑफ, एल आणि इज एकमेकाला चिटकून आला, मध्ये गॅपच नाही. त्यासाठी स्पेस कॅरेक्टर आहे, नथिंग एल्स. ASCII कॅरेक्टर ऑफ आहे, तर मी स्पेस, इन्व्हर्टेड कॉमा, स्पेस, इन्व्हर्टेड कॉमा. तर काय मध्ये गॅप पाहिजे, स्पेस, इन्व्हर्टेड कॉमा, इन्व्हर्टेड. आता ते कसं दिसेल? एल जर केलं बघा, एल आणि इजच्या मध्ये गॅप आहे, स्पेस कॅरेक्टर. क्लिअर आहे सगळ्यांना? येस और नो? नेक्स्ट प्रोग्राम. नुसतं कॅरेक्टरचं तुम्हाला ASCII नंबर माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅरेक्टर पण प्रिंट करू शकता. हाऊ बघूया. वाईल ट्रू काढून टाकतो मी. नुसतं मला कॅरेक्टर माहित असेल तर मी हे प्रिंट करू शकतो. प्रिंट कॅरेक्टर 65 कोणाचं कॅरेक्टर आहे ते प्रिंट होईल. इथे मी गॅप देतो. मी
हिला कमेंट करतो आता. नुसतं कॅरेक्टरला मला द्यायचं असेल तर मी करता येतं. म्हणजे काय माझं कॅरेक्टर काय 65 आहे. 65चं जे काय कॅरेक्टर असेल ते प्रिंट होईल. चं काय आहे ए कॅरेक्टर आहे. अजून इथं कुठला पण नंबर सांगा. मी टाकतो रॅन्डम नंबर 119. ओके, 119चं जे काय ASCII कॅरेक्टर आहे ते तुम्हाला दिसेल. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. नो? ASCII नंबरचा टेबल तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला कुठले कॅरेक्टर प्रिंट करायचंय मला सांगा. स्पेशल फंक्शन करायचंय, प्लस स्टार ऍस्ट्रिक्स करायचंय. ऍस्ट्रिक्सचं स्कोर काय 42 आणि 42 टाकलं तर ऍस्ट्रिक्स प्रिंट होतील. जर मी 42 टाकलं प्रिंट ऍस्ट्रिक्स, स्टार प्रिंट झाला. मला ASCII सोबत बेरीज वजाबाकी पण करता येते. तुम्हाला जर मी ASCII कॅरेक्टर असं घेतलं आणि याला प्रिंट केलं, इट इज ऑल्सो व्हॅलिड. काय केलं, कॅरेक्टर घेतला, त्याचं ऑड काढलं म्हणजे ASCII काढलं आणि +1 केलं आणि परत कशाला कन्वर्ट केलं, कॅरेक्टर. म्हणजे S+1 काय ते मला डिस्प्ले होईल. ते जर बघितलं तर एसच्या पुढे काय टी आहे, टी डिस्प्ले झाला. असं पण तुम्ही करू शकता. प्रिंट कॅरेक्टर, एसचा ऑर्ड काढला, त्या ऑर्डला 1 केलं म्हणजे ASCII कॅरेक्टरला मी +1 केलं आणि ते कशामध्ये डिस्प्ले केलं, कॅरेक्टर मध्ये डिस्प्ले. तुम्हाला नसेल कॅरेक्टर डिस्प्ले करायचं, यू कॅन प्रिंट कॅरेक्टर काढून टाकायचं. कॅरेक्टर काढून टाकले की संपलं. इट विल प्रिंट 84. टीचं जर तुम्ही ASCII बघितलं तर इट इज 84. नाही 84. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. नो? ASCII कॅरेक्टर्स क्लिअर आहेत, कसं यूज करायचं? ऑपरेशन क्लिअर आहे. ASCIIचे 3 ऑपरेशन बघितले. एक दिलेल्या नंबरचं काढायचं, दुसरं ऑपरेशन बघितलं, नुसतं कॅरेक्टर दिलं तर त्याचा कसं प्रिंट करायचं, कसं काढायचं. तिन्ही प्रोग्राम परत एकदा करून दाखवतो. तुम्हाला लक्षात येईल आपण काय काय केलं. फर्स्ट ASCII कॅरेक्टर कोणाचं काढायचंय, एफचं काढायचं. एफचा ASCII कॅरेक्टर 70. आपण ते ऍस्ट्रिक्सचा कोड लिहिला होता 42, त्यामुळे ऍस्ट्रिक्स प्रिंट झालं. इथे S+1 केलंय, त्यामुळे काय झालं, S+1 इज टी. टी प्रिंट केला आणि टीचा ASCII बघितला. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. नो? बाकीचे रिप्लाय करा फास्ट, म्हणून मी स्लो चाललोय तुम्हाला कळण्यासाठी. त्यामुळे सगळे रिप्लाय करा येस सर. नो? रिपीट म्हणलं रिपीट करू. ओके.
आपल्याला यायचं आहे पायथॉन प्रोग्राम टू ऍड टू मॅट्रिक्स. पायथॉन प्रोग्राम टू ऍड टू मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्स आपल्याला ऍड करायचे. ओके, बघा एक्स काय आहे आणि वाय अशी 2 मी मॅट्रिक्स घेणार आहे. तर डायरेक्ट मॅट्रिक्स तुम्हाला पायथॉन मध्ये घेता येत नाही. ओके, इथेच म्हणजे त्यामध्ये ते फंक्शनच नाहीये मॅट्रिक्स क्रिएट करायचं. मग आपण काय करायचं, याला सोल्युशन म्हणून एक लिस्ट क्रिएट करायची. लिस्ट मध्ये तुमचे मॅट्रिक्सचे जे इनपुट आहेत ते सेव्ह करायचे आणि मग तुम्ही त्याचं मग ऍडिशन मल्टिप्लिकेशन काय पाहिजे ते करू शकता. आता आपल्याला ऍडिशन करायचे. ओके, तर एक्स एक लिस्ट आहे. आपण बघितलं लिस्ट चार्ट, लिस्ट सेव्ह करता येते नेस्टेड लिस्ट मध्ये. ओके, तर मी नेस्टेड लिस्ट तयार करणार आहे. एक्स घेतलं मी 12 7 3 4 5 6 7 8 9 अशी एक लिस्ट तयार केली. हे सगळे रो असतील. एक्स मध्ये सगळे रो, वाय मध्ये सगळे कॉलम. म्हणजे एक्स जे आहे 12 7 3 सगळे रो, 4 5 6 आर रो, 7 8 9 आर रो. तसा एक्स मॅट्रिक्स आणि वाय मॅट्रिक्स 3x3 मॅट्रिक्स मी तयार केला. लिस्ट चार्ट मध्ये लिस्ट मी तयार केली आणि मी त्याला मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करणार आहे. इट इज नॉट अ मॅट्रिक्स, इट इज अ लिस्ट, पण मी त्याला मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करणार आहे. का तर पायथॉन मध्ये मॅट्रिक्स डायरेक्ट डिक्लेअर करता येत नाही, म्हणून आपण त्याला लिस्ट घेणार आहे. लिस्ट मध्ये मॅट्रिक्सचे कंटेंट सेव्ह करणार आहे आणि मग आपण एक फॉर लूप वापरून मॅट्रिक्सचं जे ऑपरेशन आहे रो आणि कॉलमचं ते आपण करणार आहे. एक रिझल्ट नावाचं मॅट्रिक्स घेतलं मी, त्यात सगळं 0 टाकलं. आणि रिझल्ट टाकून मला त्यामध्ये सेव्ह करायचं, म्हणून गार्बेज त्यामध्ये येऊ नये म्हणून मी 0 टाकून टाकलं. ओके, आता आपल्याला काय करायचंय, एक्स मॅट्रिक्स आणि वाय मॅट्रिक्स या दोघांची ऍडिशन करायची. ओके, मग ऍडिशन करायची म्हटलं तर मला काय माहित पाहिजे, लेंथ ऑफ एक्स माहित पाहिजे मला. लेंथ ऑफ एक्स काय असणार आहे 3. 1 2 3 1 2 3 3 ची लेंथ आहे माझी. ओके, लेंथ ऑफ एक्स इज 3 असणार आहे माझं. करून बघू आपण, तुम्हाला कळेल. म्हणजे आय ची रेंज किती असणार आहे, आय 0 ते 3 जाणार आहे. जे, कारण आय जे असतात ना मॅट्रिक्स कसं असतं, आय आणि जे असतं. ओके, जे पण काय करायचं, एक्स ची लेंथ घ्यायची. म्हणजे आय आणि जे कुठनं मूव्ह होणार आहे 0 to 3 और 1 to 3 असं ते जाणार आहे मॅट्रिक्स. ओके, आणि 2 लूपच्या आतमध्ये फॉर आय रेंज आणि फॉर जे रेंज असं घेतला आणि रिझल्टला काय म्हणले मी, आय जे असं सेव्ह केलं. रिझल्ट कसं सेव्ह केला, आय आणि जे इक्वल टू एक्स ऑफ आय एक्स ऑफ जे असं घेतलं प्लस वाय ऑफ आय वाय ऑफ जे. आणि एक आय जेच्या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यू जातील, एकमेकांमध्ये ऍडिशन होईल, परत रिझल्टच्या आय जीच्या ठिकाणी त्या येतील. मग आपल्याला रिझल्ट प्रिंट झालेला दिसेल. ओके, मग आपण चेक करू. कळला सगळ्यांना मॅट्रिक्सचा प्रोग्राम काय. 3 फॉर लूप वापरलेत. एक फॉर लूप काय करणार आहे, रो बघणार आहे, एक कॉलम बघणार आहे. ओके, एक काय करणार आहे, एक आय जो आहे हा रो बघेल किती रोज आहे आणि जे काय बघेल कॉलम्स किती तो बघेल. ओके, आणि मग ते काय होतील, एकमेकाला मल्टिप्लिकेशन ऍडिशन होईल. मग रिझल्ट काय असणार आहे, आय जे असणार आहे एक्स आय एक्स जे. म्हणजे फर्स्ट कॉलम फर्स्ट रो घेतला तर 12 आहे. इथलं पण फर्स्ट कॉलम फर्स्ट रो घेतला तर 4 आहे. 4 आणि 12 आणि 4चं ऍडिशन होईल आणि ते आय आणि जे मध्ये जाऊन बसेल. ओके, आणि रिझल्ट आपल्याला प्रिंट करायचं. बघू आपण होतंय का. मॅट्रिक्स प्रोग्राम तर सगळ्यांना कळला कसं केलंय. रोला कोणी मल्टिप्लाय केले आणि ऍडिशन आणि कॉलमची केले. आणि हे काय लिस्ट आहे, मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर करता येत नाही. जरी तर मी बघितला, प्रिंट करून बघायचं सरळ. प्रिंट एक्स करूया आणि इथं काय करू, प्रिंट टाईप. कोणाचं एक्सचं टाईप काय हो, म्हणजे लिस्ट आहे का नाही ते कन्फर्म होईल तुम्हाला. डेस्कटॉप
फोल्डर मॅट्रिक्स. चेक करू आपण. केलं मी. ही एक लिस्ट तयार झाली आणि ही एक लिस्ट तयार झाली. पण इट इज कन्सिडर ॲज अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणून कन्सिडर करणार. इट इज नॉट अ मॅट्रिक्स, पण मॅट्रिक्सची कंटेंट आपण लिस्ट मध्ये सेव्ह केले. आणि सगळ्यांना माहिती की लिस्ट ही इटरेबल आहे, ऑर्डर्ड असती, आणि त्याचा आपण फायदा घेतला मॅट्रिक्सचं ऍडिशन करण्यासाठी. इथं तुम्हाला दिसेल 12 आणि 5 ची ऍडिशन झाली, 7 8 ची झाली, 3 1 ची झाली, 4 6 ची झाली, 5 7 ची झाली, 6 3 ची झाली, 7 4 8 5 9 9 ची झाली. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर नो? येस बोला. क्लिअर आहे? येस सर नो? मॅट्रिक्स ऑपरेशन. आपण काय केलं, एक्स नावाचं मॅट्रिक्स घेणार आहे. तर मॅट्रिक्स हे पायथॉन मध्ये घेता येत नाही. ओके, तर आपण काय केलं, मॅट्रिक्सचे कंटेंट जे आहेत ते लिस्ट मध्ये सेव्ह केले. ओके, कोणाचे कंटेंट? मॅट्रिक्सचे कंटेंट आपण लिस्ट मध्ये सेव्ह केले. त्यासाठी एक्स लिस्ट आणि वाय लिस्ट असं दोन तयार केलं. आणि इट इज अ नेस्टेड लिस्ट, कारण लिस्टच्या आतमध्ये लिस्ट मी सेव्ह केली. आपण नेस्टेड लिस्ट बघितली, लिस्टच्या आतमध्ये लिस्ट सेव्ह करता येते. ओके, मग त्यामध्ये 12 7 3 4 5 6 7 8 9 5 8 11 6 7 3 4 5 9 असं मी मॅट्रिक्स तयार करून लिस्ट मध्ये सेव्ह केलं. ओके, आता मॅट्रिक्स म्हटलं की काय असतं, रोज आणि कॉलम्स असतात आणि रिझल्ट एक असतो. रिझल्ट मध्ये मी काहीतरी गार्बेज व्हॅल्यू जातील म्हणून मी त्याला 0 करून ठेवलं. मग आता काय करायचंय, आपण मॅट्रिक्स ऍडिशन कसं करतो, रो ची ऍडिशन, कॉलमची ऍडिशन, रो वाईज आणि कॉलम वाईज ऍडिशन करत जातो. म्हणजे 4 5 7 8 3 1 4 6 5 7 6 3 7 8 8 5 आणि 9 9 असं ऍडिशन आपल्याला करायचे. म्हणजे याला आपण म्हणतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, मग आपल्याला कॉलम आणि रो ची नंबरिंग पार्ट पाहिजे. कसं नंबरिंग करणार आपण? फॉर लूप वापरणार. मला एक्स ची लेंथ माहिती आहे. ओके, एक्स ची लेंथ मी त्याला काय करणार, आय म्हणणार, आणि त्याला काय म्हणणार, त्या आयला रो म्हणणार. म्हणजे रोज हा विचारेल किती रोज आहेत, अशी रो किती आहे तो विचारेल. ओके, आणि नंतर जे काय करेल, कॉलम किती ते विचारेल तुम्हाला. रोज आणि कॉलम्स वर आपल्याला फॉर लूप टाकायचं आहे. म्हणजे फॉर आय इन द रेंज लेंथ ऑफ एक्स, म्हणजे काय करेल, आय लेंथ ऑफ एक्स किती आहे, 3 येणार आहे. आपण बघू इथे वाटलं तर, इथे जर मी टाकलं प्रिंट लेंथ कोणाची, एक्स ची जर टाकली तर तुम्हाला इथे लेंथ पण मिळेल. सेम वाय ची पण मिळेल. म्हणजे तुम्ही इटरेट करायला तुम्हाला सोपं जाईल. ओके, मग मी 0 ते 3 मध्ये जाणार आहे किंवा 1 ते 3 मध्ये जाणार आहे इटरेट करत फॉर मधनं. म्हणजे आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय येईल, 1 1 येईल. ओके, इथं 1 आणि जे ला पण 1, पण जे पण सुरुवात 0 पासून करतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय 12 आहे. वायचा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय 5. 5 आणि 12 ची ऍडिशन होईल. 5 12 ची ऍडिशन होऊन तो एक्स मध्ये त्या रिझल्टच्या मध्ये सेव्ह होईल. आणि असं मग कुठपर्यंत जाईल, आपण 3 पर्यंत जाणार आहे.
कळलं सगळ्यांना? येस सर नो. इटरेट करायचं. आय पहिल्यांदा रोज काढेल, दुसरं जे तुमचं कॉलम्स काढेल, आय आणि जे नी ऍडिशन करायचं, तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तुम्हाला दाखवतो. क्लोज करू आपण. जर बघितलं ओके, वाय काय आहे इथं, वाय प्रिंट केलं एक्स आणि वाय. बघा इथं काय लेंथ किती आली, 3 आली माझी. म्हणजे फॉर लूप 1 2 3 जाणार आहे, म्हणजे 12 आणि 5 ची ऍडिशन होईल, 7 8 ची ऍडिशन होईल, 3 1 ची ऍडिशन होईल. म्हणजे रो मध्ये कॉलमची कॉलमला ऍडिशन होईल आणि डिस्प्ले म्हणजे 17 15 4 10 12 9 11 3 18 असं मी मॅट्रिक्स तयार केला. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि इट इज अ लिस्ट, इट इज नॉट अ मॅट्रिक्स. लिस्ट मध्ये मी मॅट्रिक्स सेव्ह केला. येस और नो? फॉर टाकले मी, काय नाही, 3 फॉर टाकले. एक फॉर रो साठी, दुसरं फॉर कॉलम साठी, तिसरा फॉर रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी. येस क्लिअर आहे? येस और नो? प्लीज रिप्लाय फास्ट. सगळे रिप्लाय करा फास्ट. अजून एकदा रिपीट करू. एक्स नावाचं मी मॅट्रिक्स आणि वाय नावाचं मॅट्रिक्स आहे माझ्याकडे, पण मला मॅट्रिक्स पायथॉन मध्ये घेता येत नाही. इट इज नॉट अलाउडेड, म्हणजे तो डेटा टाईपच नाहीये याच्यामध्ये. मग मी काय केलं, एक लिस्ट तयार केली, एक्स नावाची लिस्ट आणि वाय नावाची लिस्ट. त्यामध्ये मॅट्रिक्स मधले कंटेंट टाकले आणि आय कॉल्ड नेस्टेड लिस्ट. का लिस्टच्या आतमध्ये लिस्ट आहे, त्यामुळे इट इज कॉल्ड अ नेस्टेड लिस्ट. तुम्हाला इथे दिसेल, प्रिंट केलं मी, लिस्टच्या आतमध्ये लिस्ट आहे, त्यामुळे मी नेस्टेड लिस्ट म्हणतो. 12 7 3 4 5 6 7 8 9 असं रो वाईज मी एलिमेंट टाकले. रो टाकले सगळे, खाली पण तसंच टाकले, वाय मध्ये पण रो वाईज टाकले सगळे जण. ओके, पण इट इज अ मॅट्रिक्स. ओके, मग त्याचं मी काय केलं, प्रिंट एक्स केलं तर तुम्हाला दिसेल, टाईप केलं तर ते लिस्ट दिसेल, लेंथ काढली तर 3 दिसेल तुमची, त्याची लेंथ ती आहे 1 2 3, ही त्याची लेंथ आहे. ओके, लेंथ काढल्यानंतर काय केलं मग मी, वायचं पण तसंच केलं, वायला प्रिंट केलं लिस्टला, मला कंटेंट दिसले, इट इज क्लास लिस्ट आहे, कन्फर्म केलं. आता मला मॅट्रिक्सची ऍडिशन करायची. रो आणि कॉलम असे 2 प्रकार आहेत. रो मध्ये मी आय डिफाईन केलं रो साठी, फॉर आय इन द रेंज लेंथ ऑफ एक्स, म्हणजे ते 3 मध्ये जाईल, 1 2 3 आय. ओके, कॉलम साठी पण एक्स घेतलं, पण ते काय कॉलम साठी असेल जे, आय आणि जे झालं. मग रिझल्टला आय जे इज इक्वल टू काय केलं, एक्स ऑफ आय वाय ऑफ आय जे, म्हणजे इथं आय ऑफ 0 जे आय ऑफ एक्स ऑफ 1 1 येईल आयच्या जागी, वायच्या जागी पण आयच्या आयच्या जागी 1 1 येईल. ते दोघांची ऍडिशन होऊन ते रिझल्ट मध्ये स्टोअर होईल आणि तुमच्या समोर तो रिझल्ट इथं डिस्प्ले होईल. बघा तुमची ऍडिशन झाली का रोची आणि कॉलमची. क्लिअर आहे सगळ्यांना? काय नाही, फक्त रो आणि कॉलमचं लॉजिक वापरलं, कॉलमनी कॉलमला मल्टिप्लाय करणार, रोनी रोला मल्टिप्लाय, म्हणजे ऍडिशन केली, सॉरी ऍडिशन केली मी. नेक्स्ट प्रोग्राम.
सेम नवीन प्रोग्राम आहे. वी हॅव टू फाइंड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. आता काय करायचंय, ट्रान्सपोज करायचंय, सिम्पल लॉजिक. मग अशी ऍडिशन केली, आता काय करायचंय, ट्रान्सपोज करायचंय मॅट्रिक्सचं. कसं केलं बघा, एक्स नावाची एक लिस्ट घेतली आणि इट इज अ मॅट्रिक्स 2 into 3 आहे, 2 rows 3 कॉलम. ओके, म्हणजे 12 7 4 5 3 8 असं मी एक लिस्ट तयार केली आणि त्यामध्ये एक मॅट्रिक्स मधले एलिमेंट मी टाकले. आता याचं मला ट्रान्सपोज करायचंय, म्हणजे 2 row 2 कॉलमचं काय झालं, 3 row 2 कॉलम होणार आहे ट्रान्सपोज केल्यानंतर. म्हणून मी रिझल्ट मध्ये बघा, रो आणि कॉलमचं मी रिझल्ट एक तयार केला, गार्बेज व्हॅल्यू येऊ नये म्हणून त्यात 0 टाकलं. ओके, मग आता काय केलं मी, तो प्रोग्राम आता फॉर लूप मध्ये टाकणार आहे फॉर रो आणि कॉलम साठी. रो आणि कॉलम एक्स ची कसं घेणार आहे, फॉर आय इन द रेंज लेंथ ऑफ एक्स काढणार आहे. लेंथ ऑफ एक्स किती निघेल, 3. ओके, 3 म्हणजे माझे रोज येतील आणि 2 कॉलम्स येतील. ओके, रोज आर 3, कॉलम्स आर रोज आर 2, कॉलम्स आर 3 असं येतील इथं. ओके, रो कॉलम, रो कोण दाखवणार आहे, आय हे रो दाखवणार आहे फॉर आय इन द रेंज, आणि जे काय दाखवणार आहे, कॉलम दाखवणार आहे. ही सुरुवात मी 0 पासून केली. ओके, रिझल्ट बघा काय घेतलं मी, पहिल्यांदा जे आय लिहिलंय, म्हणजे आय ची व्हॅल्यू जे ला जाणार आहे, जे ची व्हॅल्यू आय ला जाणार आहे. ट्रान्सपोज झालं तुमचं, आणि रिझल्ट प्रिंट केलं मी आर फॉर रिझल्ट इन, फॉर आर इन द रिझल्ट, म्हणजे आणि मी रिझल्टला प्रिंट करतो लगेच फॉर लूप मध्ये टाकून. फक्त इथं काय केलंय, रिझल्ट जे आय लिहिलं मी, आय जे लिहित होतो आधी, इथं काय लिहिलंय, जे आय लिहिलंय, म्हणजे एक्स चे कंटेंट जे मध्ये जातील, जे चे कंटेंट आय मध्ये जातील, रोजचं कॉलम येईल, कॉलमचं रो होईल, तुमचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स निघेल. चेक करून बघू होतंय का तसं. सेव्ह करतो. चेक केलं, रोजचं कॉलम झालं, कॉलमचं रो झालं. डिटेल मध्ये बघायचं असेल तर प्रिंट करायचं, प्रिंट कॅपिटल एक्स, प्रिंट टाइप ऑफ एक्स. ओके, आणि लेंथ बघायची तुम्हाला, लेंथ बघू, प्रिंट लेंथ ऑफ एक्स. असं जर प्रिंट केलं तुम्हाला, सगळ्या गोष्टी प्रिंट होतील. पहिले लिस्ट आली 12 7 4 5 3 8, ही क्लास लिस्ट आहे आणि लेंथ किती 3 आहे. आणि मी काय केलं, फक्त आय आणि जे चे कॉम्पोनंट मी चेंज केलं. 12 4 7 म्हणजे 12 4 7 एका रोजचं कॉलम झालं, कॉलमचं रो झालं, झाली ट्रान्सपोज. आय चे कंटेंट जे ला टाकले, जे चे कंटेंट आय ला टाकले, तुम्हाला ट्रान्सपोज निघाला. जेवढे रो होते ते कॉलम झाले, कॉलमचे रो झाले. 2/3 मॅट्रिक्स 3/2 झाला. क्लिअर आहे सगळ्यांना? येस ऑर नो? काहीच केलं नाही मी ट्रान्सपोज काढायला, फक्त आय चे कंटेंट जे ला दिले, जे चे कंटेंट आय ला दिले, आणि तुमचं ट्रान्सपोज निघाला. येस, बाकीचे रिप्लाय करा फास्ट. काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर विचारा. आज 3-4 प्रोग्राम घेतले आपण, थोडं थोडंच घ्यायचंय तुम्हाला, स्लोली. हॅलो सर, हा बोला. म्हणजे फ्लोट नंबर पण यूज करू शकतो का आपण? काय डेसिमल नंबर पण यूज करू शकतो का, म्हणजे 5.2 किंवा 5.7? नाही, लिस्ट मध्ये काही पण यूज करू शकतो. इथे लिस्ट, तर त्यामध्ये तू इंटिजर वापरू शकतो, फ्लोट वापरू शकतो. आपण बघितलं नेस्टेड लिस्ट मध्ये तू काही पण वापरू शकतो. ओके सर, ओके. आपण करून बघू वाटलं की. 12.5 7.5 0.3 असं काहीतरी आहे समज. आलं
येस येस. आणि लिस्ट मध्ये तू काही पण घेऊ शकतो. नो रिस्ट्रिक्शन्स. इव्हन अल्फा बीटा आय जे पण घेऊ शकतो. नथिंग प्रॉब्लेम. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट किंवा म्यूट काढून बोला. अदरवाइज वी विल स्टॉप. 4 प्रोग्राम दिले ते करून बघा सगळ्यांनी. पुढच्या लेक्चरला काय शंका असेल तर विचारा. सो वी विल स्टॉप आणि तुम्हाला प्रोग्राम देतो आणि मग तुम्ही प्रॅक्टिस करत बसा.